श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. जन्म दिला मामा आम्हा सेतू, जन्म दिला मामा आम्हा सेतू, दिला तुझी आधार, श्वास चाले तुझ्या कृपे, श्वास चाले तुझ्या कृपे, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीच जादू नसते. माझ्या बाळा, कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीच जादू नसते, परंतु आपण जे काही बोलतो ते प्रामाणिक असलं पाहिजे, हीच जादू असते. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करायला विसरू नका. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, खरंच तूच भाग्यवान आहेस आणि तुझ्यावर माझी कृपा आहे. मी तुला प्रसन्न झालो आहे आणि बाळा, हा दैवी संदेश तू आज ऐकावा, यातच तुझं कल्याण आहे, यातच तुझं भलं आहे. म्हणून जर का तू हा संदेश न वगळता ऐकलास तर तुला माझे भरपूर प्रमाणात आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून बाळा, या संधीचं सोनं कर. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांवर पूर्णपणे विश्वास असेल तर बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तुझे मन दुःखी असेल, तुला एकटे पडल्यासारखं वाटत असेल, त्यावेळी हा संदेश ऐकणे तुझ्यासाठी खूपच गरजेचे आहे. माझ्या बाळा, ज्यांनी तुला त्रास आणि दुःख दिले, त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि मी त्यांना योग्य तेच शासन करेल. फक्त बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास मात्र डगमगू देऊ नकोस. तुलासुद्धा संधी मिळेल. जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो. जेव्हा शेवटी सगळं एकट्यानंच सोडून जायचं आहे, तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये? अरे बाळा, आयुष्यामध्ये जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात. आयुष्यामध्ये कधीकधी तुम्ही न काही न करता चुकीचे ठरवले जाते, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही. म्हणून बाळा, कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका. लोकांवर विश्वास ठेवू नका, कारण नाते हे आपले असतात, दुसऱ्यांचे नाही, हे लक्षात ठेव. खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरजच नसते. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरजच नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही, हे लक्षात ठेव. म्हणून तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही. अशी वस्तू तुम्हाला मिळत असते. एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही, हे ब्रह्मांडसुद्धा माफ करत नाही, हे लक्षात ठेव. म्हणून मुला, वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कोणी आज बदलते तर कोणी उद्या बदलते, पण माझ्यावर विश्वास ठेव, पण माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येकाची वेळ येत असते आणि आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या वेळेनुसार बदलत असतो. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेला टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. भक्तांनो, म्हणूनच म्हणावंसं वाटतं की बाळूमामा, रडू तर खूप येत होतं,
रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा मात्र कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. जय बाळूमामा. भक्तांनो, जर का तुम्ही हा संदेश इथंपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा, मी तुमचं बाळ आहे आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मन तर अजूनही जिवंत आहे रे. फक्त त्या मनातील भावना मेल्या आहेत. माझ्या बाळा, तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीच फरक पडत नाही. म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा, आनंदी राहा. या जगामध्ये खोटे लोकच आवडतात. या जगामध्ये सर्वांना खोटे बोलणारेच लोक आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर या लोकांना लगेच राग येतो. जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात. आणि अशाच लोकांना हे ब्रह्मांड नायक बाळूमामा प्रसन्न होतात. हे लक्षात असू द्या. माझ्या मुला, आयुष्यामध्ये या गोष्टीचे दुःख कधीच करू नका की तुम्ही काय गमावलं आहे, पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोललात ते करून दाखवलात. कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो. फक्त आयुष्यामध्ये आईवडील जर सोडले तर हे जग स्वार्थी आहे. म्हणून कुणावरच विश्वास ठेवू नका. आपल्या प्रामाणिक रस्त्याने कार्य करत राहा. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही. आपण तोच असतो जो कोणालाही दुसऱ्यांसाठी टाळत नाही. आयुष्यामध्ये अशा परिस्थितीतून जात असताना जिथे मन तर दुःखी आहे, पण तोंडावरच हसू ठेवावं लागतं. मामा म्हणतात, महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असून सुद्धा तुमची साथ देतो. अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. अडचणी म्हणजे आयुष्याचा एक हिस्साच आहे. स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हारला. हेच जीवनाचं एक सूत्र आहे. आयुष्यामध्ये कधी कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशान, शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच बसतो आणि चालतो, हे लक्षात असू द्या. अरे बाळा, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. या जगामध्ये 3 प्रकारचे खूप खतरनाक लोक असतात. एक चुगली करणारे, दुसरे जळणारे, तिसरे स्वार्थी आणि मतलबी. अशा प्रकारचे 3 लोक असतात. लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे की ते तुमचे खूप जवळचे आहेत, पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण चांगले नसतात. म्हणून इतरांवर विश्वास ठेवणे खूप घातक आणि धोक्याचे आहे. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. म्हणून स्वप्न पहा, त्या स्वप्नांचा पाठलाग करा. जे स्वप्न आहेत ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. अशी पसंत कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं. समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो. भक्तांनो, आयुष्यामध्ये काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात. कारण आपलं वाईट झालेलं हे पाहून इतरांना आनंद होतो. म्हणून आयुष्यात प्रत्येक आलेल्या अडचणीवर मात करून तुम्ही आनंदी राहा. शांतपणे सगळं सहन करता आलं पाहिजे, तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. म्हणून लक्षात ठेवा, ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण
ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. म्हणून बुद्धीचा वापर करा आणि जिंकायला शिका. नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही. हे दोन्ही कधीही पलटू शकतात. परंतु जे ह्या ब्रह्मांडाने नशिबामध्ये लिहिलं आहे ते लिहिलेलं सुद्धा खोडून हे ब्रह्मांड पुन्हा एकदा चांगलं लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्यांच्याजवळ पैसा आणि पद आहे. या कलियुगात फक्त पैशाला किंमत आहे, माणुसकीला आणि माणसाला किंमत नाही. म्हणून कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. अर्थीपण उठताना द्वेष करणारे पण रडतात. जेव्हा आपलं मन नाराज आपल्या एखाद्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो. आयुष्यामध्ये विंचू जर कोणावर प्रेम करत असेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल. काही लोक या विंचूसारखे असतात. अरे बाळा, तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल. ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून. रोज रंग बदलत असताना या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबरी राहतात. नंतर बोलण्याची पद्धत पण बदलून जाते या लोकांची. मामा म्हणतात, माझ्या बाळा, त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद ठेवतात. तेव्हा स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख अशी पण असतात जे आवाज पण हिरावून घेतात. अरे बाळा, प्रत्येक नात्यांच्या काही मर्यादा असतात. पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणेच बरोबर असते. आयुष्यामध्ये काही लोक तर आपली प्रॉपर्टी नसतात, पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत, मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका. त्यांना कधीही बोलू नका. त्यांना कधीही महत्त्व देऊ नका. अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका. त्यांना सहजपणे तुमच्या आयुष्यातून जाऊ द्या. कोणत्याही वाईट माणसांच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका. स्वतःला धीर द्या. स्वतःला समजवा. महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक. थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी पण विसरतात हे लोक. मामा म्हणतात, ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांनाच नाकारलं जातं. अरे बाळा, कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो. कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल, तुम्हाला वेळ देईल. काही दिवस शांत राहून पहा, मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे. अरे बाळा, आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही. माझ्या बाळा, आवड आणि निवडीचा हा मुद्दाच नाही. आता मुद्दा आहे फक्त मानाचा, आणि मनच शिल्लक राहिलं नाही. ज्या जगामध्ये प्रामाणिक आणि धोकेबाज फक्त एकच पानवाला असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो. माझ्या बाळा, हा संदेश ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला तर या संदेशाचा सर्व सारांश मला मिळाला आणि माझा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. म्हणून कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका. फक्त स्वतःच्या मनाला विचारा आणि स्वतःचं मन जे सांगेल त्याच मार्गाचा अवलंब तुम्ही करा. मामा म्हणतात, नरकाचे 3 रस्ते आहेत: वासन, राग आणि लालच. त्यांच्या यशामुळे तुमचं जीवन बदलत नाही. काही लोक कायम इतरांचं बघून आपल्या आयुष्याशी त्याची तुलना करत असतात. परंतु बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. कोणीतरी लवकर यशस्वी होतो, कोणीतरी उशिरा. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या सुखाची तुलना करून
आपलं दुःख वाढवू नका. झाडाचं फळ पहा. आंब्याचं झाड लवकर फळ देतं, पण चंदनाला मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात, पण त्याची किंमत मात्र वेगळी असते. त्यामुळे आपल्या गतीने चालवा. तुमच्या हातात मेहनत आहे, यशाचं फळ आहे, तुमचं नशीब ठरवेल. क्षमाशील व्हा, राग सोडा. राग हा फक्त आपल्यालाच त्रास देतो. समोरचा माणूस कधीच बदलत नाही, आपण मात्र रागाच्या आगीत जळत राहतो. कुणी वाईट वागलं तर त्याला मनात धरून ठेवण्यापेक्षा ते विसरून जा. माफ करणारा माणूस मोठा असतो. रागाला दूर ठेवलं की मन शांत राहतं आणि आयुष्य सुंदर वाटतं. क्षमा करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ते मनाच्या शांतीसाठी गरजेचं असतं. सतत राग बाळगणारा माणूस स्वतःला त्रास करून घेत असतो. समोरच्याला माफ करून टाका आणि तुमच्या मनावरचं ओझं हलकं करा. निसर्गाच्या सानिध्याला वेळ द्या. निसर्ग हे शांततेचं वरदान आहे. रोजच्या गोंगाटात, धावपळीत आपण स्वतःला हरवून बसलो, पण जर आपण थोडा वेळ निसर्गात घालवला तर मनाला खूप हलकं वाटतं. गच्चीवर उभं राहून वारा अंगावर घेतला, एखाद्या झाडाखाली बसून त्याच्या सावलीचा अनुभव घेतला तरी मन प्रसन्न होतं. निसर्गाशी जोडला गेलात की तणाव आपोआप निघून जातो. जिथे शांतता असते तिथे मनही स्वस्थ राहतं. रोज काही वेळ तरी निसर्गाचा आनंद घ्या. सकाळी लवकर उठा, झाडं, पानं पहा, पक्ष्यांचे आवाज ऐका. तुम्हाला तुमचं मन आधीपेक्षा खूप हलकं वाटेल. म्हणून माझ्या बाळा, मनसोक्त जगा. स्वतःसाठीही वेळ काढा. दिवसभर नुसतं काम, जबाबदाऱ्या आणि दुसऱ्यांसाठी धावपळ करणं हे पुरेसं नाही. स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे. हसणं, गाणी ऐकणं, फिरायला जाणं, आपली आवड जपणं, याने मन आनंदी राहतं. दिवसाचा थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढलात तर आयुष्याची मजा वाटते आणि शांतताही मिळते. एखाद्या दिवशी तुमचे मन आवडीची गोष्ट करा. मित्रांशी गप्पा मारा, पुस्तक वाचा, एखादी नवीन कला शिका. स्वतःसाठी वेळ दिलात की जीवनाचा आनंद दुप्पट होतो. शांत आयुष्य हवं असेल तर स्वतःलाही महत्त्व द्या. म्हणून बाळा, शांततेने जगायचं असेल तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. आनंद हा शोधलाच पाहिजे. अपेक्षा वाढवल्या की मन बेचैन होतं. भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून बसलो की वर्तमानाचा आनंद मिळत नाही. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा, समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे, तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात.
तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे, हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा. कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल. परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ. असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं.
चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे श्रद्धेने अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी
दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात तर लगेच सुटणाऱ्या असतात। मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात। म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात। नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, कारण नातं हे फार नाजूक असते। नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते। मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा, कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही। म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा। मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस। आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही। म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा। यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा। तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल। मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं, आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात। पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते। इथूनच मामांची लीला सुरू होते, विश्वास ठेवा। इथूनच मामांचा खेळ सुरू होतो, मामांची लीला सुरू होते। म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका। जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं, ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही। अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार। तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल। ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे। असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे। मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं। आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा। कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल। माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे, लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात। म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर। हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे। आणि असा आज माझा तुला शब्द आहे। बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा, देवाचे आभार माना, देवाचे आभार मानायला शिका। आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही, फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा। तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं। धन्यवाद।